reproduction in lower and higher animals. तर हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये दोन्ही सेक्शन मध्ये विभागला गेलेला आहे. आपण झुलॉजी मधला सेक्शन रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स आज आपण पाहणार आहोत. आता सुरुवातीला रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर डेफिनेशन, फॉर्मेशन ऑफ लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन कशासाठी आवश्यकता असते, तर पहिल्या याच्यामध्ये इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आपलं हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वैशिष्ट्य आहे. दुसरं, हेल्प इन कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज, स्पेसीजचं कंटिन्युएशन साठी रिप्रोडक्शनची आवश्यकता असते. देर आर टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता पहिला आपण याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहूया. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय काय असतात, काय गोष्टी असतात, तर याच्यामध्ये नो फॉर्मेशन ऑफ गॅमेट, गॅमेट तयार होत नाहीत. त्याचबरोबर नो फ्युजन ऑफ गॅमेट. तिसऱ्या याच्यामध्ये ऑफस्प्रिंग जे असतात सिमिलर टू द पॅरेंट, पॅरेंटच्या हुबेहूब समान असतात. चौथ्या याच्यामध्ये नॉट शो व्हेरिएशन, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्हेरिएशन नसतं. अँड इट इज द क्विक मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट याच्यामध्ये तर प्रामुख्याने असेक्शुअल रिप्रोडक्शन प्रोटिस्टा, त्याचबरोबर स्पॉन्जेस, सिलेंट्रेटा आणि सर्टन फ्लॅटवर्म मध्ये हे असेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येतं. आता याच्यामध्ये ओनली सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व अँड हिअर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अगॅमोजेनेसिस किंवा अगॅमोजेनी असे म्हणतात. त्याचबरोबर याच्यामध्ये ओनली मायटोटिक डिव्हिजन इज प्रेझेंट. These are the characteristic present in the asexual reproduction. आता याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला तीन प्रकारे किंवा तीन एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत किंवा तीन टाईप दिलेले आहेत. पहिला याला म्हणतात जेमिल फॉर्मेशन. आता याच्यामध्ये दाखवलेले एक्झाम्पल, याचं जेमिल फॉर्मेशनचा एक्झाम्पल आहे स्पॉन्जिला. आता हा जो स्पॉन्जिला या डायग्राम मध्ये तुम्हाला डायग्राम याच्यामध्ये दिसेल. आता या जेमिल फॉर्मेशन म्हणजे काय, तर याच्यामध्ये आर्किओसाइट्स डायग्राम मध्ये नाव दिसते बघा. आता आर्किओसाइट्स म्हणजे काय, तर याच्यामध्ये असेक्शुअली प्रोड्यूस मास ऑफ सेल्स विच केपेबल डेव्हलप इनटू न्यू ऑर्गॅनिझम, किंवा याच्यामध्ये कंबायनिंग ग्लायकोप्रोटीन अँड लिपोप्रोटीन सेल्स विच आर प्रेझेंट इन आर्किओसाइट्स. या आर्किओसाइट्स मध्ये कंबायनिंग ग्लायकोप्रोटीन अँड लिपोप्रोटीन सेल्स असतात. किंवा तिसऱ्या याच्यामध्ये जेमिल फॉर्मेशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ इंटरनल बड टू ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन. अँड फेवरेबल कंडिशन हा जेमिल काय होतो, हॅच होतो, वेगळा होतो आणि न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतो. याला म्हणतात जेमिल फॉर्मेशन. एक्झाम्पल स्पॉन्जिला आणि इपिहेडिटिया. दीज आर द एक्झाम्पल ऑफ जेमिल फॉर्मेशन. आता दुसरा जो प्रकार याच्यामध्ये डायग्राम मध्ये दिसतोय त्याला म्हणतात बडिंग. आता बडिंग एक्झाम्पल दिसतंय इथं हायड्रामध्ये, हे बडिंग टाईप प्रेझेंट असतो. सिलेंट्रेटा मध्ये प्रामुख्याने. तर हायड्रामध्ये काय होतं, स्मॉल बड इज डेव्हलप, शेजारी याच्यामध्ये स्मॉल बड डेव्हलप झालेली. ही फेवरेबल कंडिशन मध्ये बड काय होते, डिटॅच म्हणजे वेगळी होते. अँड फ्रॉम बड न्यू इंडिव्हिज्युअल इज फॉर्म, या बड पासून वेगळा इंडिव्हिज्युअल तयार होतो, याला म्हणतात बडिंग. आता त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे याच्यामध्ये, त्याला म्हणतात रिजनरेशन. हे रिजनरेशन हे प्लॅनरिया मध्ये असतं. आता याच्यामध्ये काय असतं, तर अँटेरियर पार्ट म्हणजे पुढचा पार्ट एक्झर्ट पुल ओव्हर द पोस्टिरियर पार्ट. अँटेरियर पार्ट एक्झर्ट पुल ओव्हर द पोस्टिरियर पार्ट. ड्यू टू द पुल, ताणल्यामुळे काय होतं, मिडल पार्ट काय होतो, कॉन्स्ट्रिक्ट म्हणजे लहान होतो आणि फायनली ब्रेक होतो. अशा प्रकारे एका प्लॅनरचे दोन तुकडे होतात. अँटेरियर पार्ट पासून पोस्टिरियर पार्ट डेव्हलप होतो आणि पोस्टिरियर पार्ट पासून अँटेरियर पार्ट डेव्हलप होतो. याला म्हणतात रिजनरेशन प्रोसेस. हे रिजनरेशन प्लॅनरिया मध्ये घडून येते. त्याच्यानंतर पुढचा भाग याच्यामध्ये ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असं म्हणतात. आता याच्यामध्ये काय पॉइंट आहेत, पहिला पॉइंट याला म्हणतात मेल गोनॅड. मेल गोनॅड याला टेस्टीज असं म्हणतात. या टेस्टीज पासून मेल गॅमेट तयार होत, त्याला म्हणतात स्पर्म. दुसरा पॉइंट याला म्हणतात फिमेल गोनॅड, याला म्हणतात ओव्हरी.
या ओव्हरीपासून फिमेल गॅमेट तयार होतात. फिमेल गॅमेटला दुसरं नाव त्याला म्हणतात एग किंवा ओहम असं म्हणतात. तिसऱ्या याच्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. आता सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स कुठले असतात? दे आर डिफरंट इन मेल अँड फिमेल. आता फिमेल मध्ये काय असतं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर? मेमरी ग्लँड्स आर प्रेझेंट. वेल डेव्हलप्ड फिमेल मध्ये असतात. मेल मध्ये मात्र त्या रुडिमेंटरी असतात म्हणजे अविकसित असतात. दुसरं मेल मध्ये डेव्हलपमेंट ऑफ बियर्ड. बियर्ड म्हणजे मेल मध्ये दाढी ही असते. त्याचबरोबर मस्टॅकी म्हणजे मिशी हे मेल मध्ये असते. इट इज नॉट डेव्हलप इन फिमेल मध्ये. त्याचबरोबर व्हॉइस जो असतो हा व्हॉइस फिमेल मध्ये, व्हॉइस म्हणजे आवाज, फिमेल मध्ये कसा असतो? पिच्ड असतो. हायर दॅन मेल, मेल पेक्षा कसा असतो? हायर असतो. हा आवाज पिच्ड असतो. पिच्ड म्हणजे चढा म्हणजे जास्त आवाज हा फिमेल मध्ये असतो. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे इव्हेंट्स इन द ह्युमन रिप्रोडक्शन. पहिली इव्हेंट याला म्हणतात फॉर्मेशन ऑफ गॅमेट, याला म्हणतात गॅमेटोजेनेसिस. दुसरी इव्हेंट याला म्हणतात फ्युजन ऑफ गॅमेट, त्याला म्हणतात फर्टिलायझेशन. तिसरी इव्हेंट याला म्हणतात डेव्हलपमेंट ऑफ झायगोट, याला म्हणतात एम्ब्रिओलॉजी. चौथी इव्हेंट आहे प्रोडक्शन ऑफ मिल्क. मिल्क कशासाठी? नरिशमेंट टू द यंग वन, यंग वनला नरिशमेंट म्हणजे पूरक अन्न म्हणून याचा उपयोग होतो. आणि पाचवं आहे हार्मोनल कोऑर्डिनेशन बाय पिट्युटरी ग्लँड अँड गोनॅड्स. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत. तर याच्यामध्ये याला म्हटलं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट. डायग्राम मध्ये तुम्हाला सगळे पार्ट दिसत आहेत याच्यामध्ये. आता ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण एक्सप्लेन करणार आहोत. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये तर पहिला पार्ट इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट. तर फर्स्ट पार्ट आहे बघा इथं टेस्टीज. इट इज कॉल्ड ॲज मेल गोनॅड असं म्हणतात. आता ही टेस्टीज कुठं असते? इट इज प्रेझेंट इन द स्क्रोटम मध्ये असते. हा स्क्रोटम मध्ये ही टेस्टीज प्रेझेंट असते. हा टेस्टीज जे असतात लोअर ॲब्डॉमिनल रिजन मध्ये ह्या प्रेझेंट असतात. याचं ओरिजिन मिसोडर्मल ओरिजिन आहे. त्याचबरोबर वॉल ऑफ द स्क्रोटमची जी वॉल असते इट इज मेड अप ऑफ स्मूथ मसल. त्या स्मूथ मसलला म्हणतात डार्टॉस ट्युनिक मसल. एमसीक्यू ला प्रश्न विचारतात. स्मूथ मसल पासून ही स्क्रोटमची वॉल बनलेली असते त्याला म्हणतात डार्टॉस ट्युनिक मसल. त्याचबरोबर याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ किंवा इट इज डिव्हायडेड इंटू 2 कंपार्टमेंट मध्ये डिव्हाइड झालेले असतात. प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये काय असतात? टेस्टीज असतात, एपिडिडॅमिस आणि स्पर्मॅटिक कॉर्ड हे भाग या प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये असतात. आता हा जो स्क्रोटम असतो हा स्क्रोटमचं फंक्शन काय? पहिलं प्रोटेक्शन, टेस्टीजचं संरक्षण करणे. दुसरं थर्मोरेग्युलेटर. आता थर्मोरेग्युलेटर म्हणजे काय? तर टेस्टीजचं टेम्परेचर बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 ते 3 डिग्रीनं कमी असतं. कशासाठी? फॉर स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे प्रोडक्शन ऑफ स्पर्म. प्रोडक्शन ऑफ स्पर्म साठी बॉडीपेक्षा 2 ते 3 डिग्रीनं टेस्टीचं टेम्परेचर काय असतं? कमी असतं. आता त्याचबरोबर टेस्टीज जे असतात ह्या टेस्टीज 2 असतात. सॉफ्ट असतात, स्मूथ असतात, पिंकिश कलरचे असतात, ओव्हल असतात, मिसोडर्मल ओरिजिन आहे. दे आर सस्पेंडेड इन स्क्रोटल सॅक. या स्क्रोटल सॅक मध्ये सस्पेंडेड म्हणजे तरंगत असतात बाय स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्डच्या साहाय्यानं या स्क्रोटल सॅक मध्ये काय असतात? सस्पेंडेड असतात. त्याचबरोबर ह्या टेस्टीज जे असतात टेस्टीज आर कनेक्टेड टू स्क्रोटम बाय ए बँड. त्या बँडला म्हणतात ज्युबर्नॅक्युलम. याच्यामध्ये दिलेला आहे पॉइंट. तर ज्युबर्नॅक्युलम म्हणजे काय? टेस्टीज आर कनेक्टेड टू वॉल ऑफ द स्क्रोटम बाय ए फायब्रोमस्क्युलर बँड, त्याला म्हणतात ज्युबर्नॅक्युलम. त्याच्यानंतर पुढचा भाग इथं दिलेला इंज्युनल कॅनल म्हणजे काय? तर अर्ली फिटल लाईफ गर्भावस्थेत असताना टेस्टीज डेव्हलप इन द लंबार रिजन मध्ये डेव्हलप होतात. बिलो द किडनी लंबार रिजन मध्ये फिटल लाईफ मध्ये ह्या टेस्टीज तयार होतात. ड्युरिंग 7th मंथ 7व्या महिन्यामध्ये म्हणजे बाळ 7व्या महिन्याचा असताना ह्या टेस्टीज काय होतात? दे आर डिसेंडेड परमनंटली इनटू द स्क्रोटल सॅक. 7व्या महिन्यामध्ये ह्या टेस्टीज या स्क्रोटल सॅक मध्ये येतात थ्रू द पॅसेज. त्या पॅसेजला म्हणतात इंज्युनियल कॅनल. त्याच्यानंतर खाली एक पॉइंट दिला त्याला म्हणतात क्रिप्टॉर्चिडिझम. आता क्रिप्टॉर्चिडिझम म्हणजे काय? तर फेल्युअर ऑफ टेस्टीज डिसेंडेड फ्रॉम ॲब्डॉमेन टू स्क्रोटम. समजा टेस्टीज जे आहेत
या ऍब्डॉमेन मधून स्क्रोटम मध्ये जर आल्या नाहीत तर त्या कंडिशनला काय म्हणतात, क्रिप्टॉर्चिडिझम. आणि जर टेस्टिस जर या स्क्रोटम मध्ये आल्या नाहीत त्याच्यामुळे स्टरिलिटी होण्याची शक्यता असते, म्हणजे वांजपणा येण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर दुसरा भाग याला म्हटले व्हासा इफ्रन्सिया. हा व्हासा इफ्रन्सिया डायग्राम मध्ये भाग नाहीये. आता याच्यामध्ये प्रामुख्याने व्हासा इफ्रन्सिया म्हणजे काय, तर या व्हासा इफ्रन्सिया मध्ये तर याच्यामध्ये फ्रॉम रीट टेस्टीज. आता रीट टेस्टीज कुठं असतात, तर याच्यामध्ये या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या पोस्टिरियर साइडला असतात. फ्रॉम रीट टेस्टीज 15 to 20 15 ते 20 फाईन कॉन्व्होल्युटेड डक्ट्युल्स अराईज होतात, त्याला म्हणतात व्हासा इफ्रन्सिया असं म्हणतात. आता ह्या ज्या व्हासा इफ्रन्सिया असतात दे आर पियर्स ट्युनिका अल्ब्युजिनिया अँड टू एंटर इनटू द हेड ऑफ द इपिडिडॅमिस. त्या पियर्स ट्युनिका अल्ब्युजिनिया अँड एंटर इनटू द हेड ऑफ द इपिडिडॅमिस मध्ये काय होतात, एंटर होतात. त्याच्यानंतर पुढचा भाग याला म्हटलं इपिडिडॅमिस. हा डायग्राम मध्ये दिसतोय. हा एपिडिडॅमिस हा भाग बघा, याच्यामध्ये ह्या टेस्टिसच्या वर पोस्टिरियर साइडला असतो, सी सेप्ड असतो, पोस्टिरियर साइडला असतो, टेस्टिसच्या कॉइल्ड असतो, पेयर असते, 6 मीटर लॉंग असतो. याचे 3 भाग पडतात. पहिला भाग याला म्हणतात कॅप्युट इपिडिडॅमिस, नाव दिलेलं आहे इथं याच्यामध्ये. दुसरा कॉर्पस इपिडिडॅमिस आणि तिसरा कौडा इपिडिडॅमिस. आता कॅप्युट इपिडिडॅमिस म्हणजे काय, याला म्हणतात हेड ऑफ द इपिडिडॅमिस. आता हा काय करतो, व्हासा इफ्रन्सियाला काय करतो, रिसीव्ह करतो. कोण, कॅप्युट इपिडिडॅमिस. इथं काय होतं, मॅच्युरेशन स्पर्मचं, इन्क्रीज द मोटिलिटी जी असते स्पर्मची इन्क्रीज होते. फर्टिलायझिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करण्याचं काम हा कॅप्युट इपिडिडॅमिस करतो. आता मधला जो भाग असतो, मिडल भाग असतो, नॅरो असतो, त्याला म्हणतात कॉर्पस इपिडिडॅमिस. आणि लोअर म्हणजे टेलचा जो भाग असतो याला म्हणतात कौडा इपिडिडॅमिस. आणि याचं फंक्शन आहे स्पर्म स्टोअर करणे फॉर शॉर्ट पिरियड साठी स्पर्म स्टोअर करणे हे कौडा इपिडिडॅमिसचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे याला म्हणतात व्हास डेफरन्स. आता हा जो व्हास डेफरन्स डायग्राम मध्ये दिसतो याच्यामध्ये, तर हा एक जोडी असते, पेयर्ड असतात, साधारण 40 सेंटीमीटर एवढी याची लांबी असते, लेंथ असते. एंटर इनटू द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. हा ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये एंटर करतो थ्रू द इंजुनियल कॅनाल. या इंजुनियल कॅनाल मधून ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये कोण करतो, हा फास्ट डिफरन्स काय होतो, एंटर होतो. आता याच्यामध्ये पुढचा भाग पोस्टिरियर. कुठं भाग आहे हा, तर युरिनरी ब्लॅडरच्या पोस्टिरियर साइड आहे. अँड टू फॉर्म जॉईन बाय डक्ट ऑफ सेमिनल व्हेसिकलला हा जॉईन होतो. अँड हिअर टू फॉर्म इजॅक्युलेटरी डक्ट तयार होतो. म्हणजे हा जो फर्स्ट डिफरन्स आहे एंटर इनटू द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये एंटर होतो. पोस्टिरियर साइड युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला असतो. हा काय होतो, सेमिनल व्हेसिकलला जॉईन होतो. अँड टू फॉर्म याच्यामध्ये इजॅक्युलेटरी डक्ट तयार होतो. त्याच्यानंतर पुढचा भाग इजॅक्युलेटरी डक्ट. आता डायग्राम मध्ये त्याचं नाव नाही. हा सेमिनल व्हेसिकल आणि प्रोस्टेट ग्लँड त्या रिजन मध्ये असतो. हा इजॅक्युलेटरी डक्ट जो असतो हा एक जोडी असते, 2 सेंटीमीटर एवढीची लांबी असतो. तर हे कसा तयार झाला असतो, तर याच्यामध्ये प्रामुख्याने इट फॉर्म जॉईनिंग ऑफ, कुणाचं जॉईनिंग झालेलं असतं, तर सेमिनल व्हेसिकल आणि व्हास डेफरन्सचं जॉईनिंग होऊन कोण तयार होतो, इजॅक्युलेटरी डक्ट. याचं फंक्शन आहे कॅरी स्पर्मॅटोझोआ म्हणजे स्पर्म आणि सेमिनल फ्लुइड वाहून नेण्याचं काम हा इजॅक्युलेटरी डक्ट करतो. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे युरेथ्रा. आता युरेथ्रा जो आहे हा युरेथ्रा याच्यामध्ये डायग्राम मध्ये स्पष्ट हा भाग दिसतोय. इट इज द कॉमन पॅसेज इन मेल मध्ये युरिन आणि स्पर्म साठी हा एक कॉमन पॅसेज असतो. हा जो युरेथ्रा असतो या युरेथ्रामध्ये तर प्रामुख्याने 3 पार्ट्स असतात. पहिला पार्ट याला म्हणतात प्रोस्टॅटिक युरेथ्रा, दुसरा पार्ट याला म्हणतात मेम्ब्रॅनस युरेथ्रा आणि तिसरा आहे पेनाइल युरेथ्रा. आता प्रोस्टॅटिक युरेथ्रा कुणाला म्हणायचं, सराउंडेड बाय युरेथ्रा किंवा फर्स्ट पार्ट असतो सराउंड बाय प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँडना हा सराउंड केलेला असतो, त्याला म्हणतात प्रोस्टॅटिक युरेथ्रा.
आणि हा काय करतो ओनली कॅरी युरिन कॅरी करण्याचं काम हा प्रोस्टॅटिक युरेथ्रा करतो. दुसरा पार्ट याला म्हणतात मेम्ब्रेनस युरेथ्रा. हा मेम्ब्रेनस युरेथ्रा जो असतो हा प्रामुख्याने कसा असतो बिटवीन द एंड ऑफ प्रोस्टेट ग्लँड अँड रूट ऑफ द पेनिस आणि प्रोस्टेट ग्लँडच्या बिटवीन म्हणजे मध्यभागी असतो, त्याला म्हणतात मेम्ब्रेनस युरेथ्रा. याचं फंक्शन आहे कॅरी युरिन अँड स्पर्म. आणि शेवटचा भाग याला म्हणतात पेनाइल युरेथ्रा. हा पेनाइल युरेथ्रा पेनिस मध्ये असतो आणि याचं फंक्शन आहे कॅरी युरिन ॲज वेल ॲज सिमेन कॅरी करण्याचं काम हा कोण करतो पेनाइल युरेथ्रा. त्याच्यानंतर शेवटचा भाग याच्यामध्ये याला म्हणतात पेनिस. हा सिलेंड्रिकल पार्ट असतो, इरेक्टाईल पार्ट असतो, प्युबिक रिजन मध्ये असतो. त्याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ 3 कॉलम्स ऑफ इरेक्टाईल टिश्यू. त्यात इरेक्टाईल टिश्यू 3 कॉलम्स असतात, त्याच्यामध्ये 2 जे असतात 2 पोस्टिरियो लॅटरल टिश्यू त्याला म्हणतात कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि जो मधला असतो त्याला म्हणतात कॉर्पस स्पॉन्जिओसम असं म्हणतात. आता हा जो पेनिस असतो याच्यामध्ये हा पेनिस प्रामुख्याने टिप ऑफ द पेनिस हा एनलार्ज असतो, त्याला म्हटलंय ग्लान्स असं म्हणतात. आणि ग्लान्स वरती कव्हर फोल्ड ऑफ स्किनचं कव्हरिंग असतं, त्याला प्रिप्यूस असं म्हणतात किंवा त्याला फोरस्किन असं म्हणतात. तर हा पेनिस बद्दलचा भाग याच्यामध्ये संपला. त्याच्यानंतर पुढचा भाग याला म्हणतात ॲसेसरी ग्लँड. हा जो ॲसेसरी ग्लँड असतो त्याच्यामध्ये अगोदर राहिला याच्यामध्ये व्हॉट इज द फंक्शन ऑफ पेनिस, तर इट इज द कॉप्युलेटरी ऑर्गन. आणि शेवटचा भाग याला म्हणतात ॲसेसरी सेक्स ग्लँड. आता ॲसेसरी सेक्स ग्लँड कुठले आहेत, पहिली याला म्हणतात सेमिनल व्हेसिकल. तर सेमिनल व्हेसिकल डायग्राम मध्ये दिसते याच्यामध्ये सेमिनल व्हेसिकल. दीज आर 2 असतात, स्मॉल फायब्रोमस्क्युलर असतात. त्याचबरोबर या सेमिनल व्हेसिकल मध्ये पोस्टिरियर साइड ऑफ द युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला असतात आणि याच्यामध्ये इट कंटेन किंवा इट सिक्रेट फिस्कस फ्लुइड हा काय करतात तयार करतात. या व्हिस्कस फ्लुइड मध्ये काय असतात फ्रक्टोज असतं, फायब्रिनोजन असतं आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन असतं. आता फ्रक्टोजचा उपयोग काय होतो तर एनर्जी टू द स्पर्मला एनर्जी पुरवण्याचं काम या फ्रक्टोजचं असतं. दुसरा फायब्रिनोजनचा उपयोग कशासाठी होतो, हेल्प कोयाग्युलेशन ऑफ सिमेनचं कोयाग्युलेशन होण्यासाठी या फायब्रिनोजनचा उपयोग होतो. आणि प्रोस्टॅग्लॅन्डिनचा उपयोग स्टिम्युलेट कॉन्ट्रॅक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी या प्रोस्टॅग्लॅन्डिनचा उपयोग होतो. आता त्याच्यामध्ये प्रामुख्याने हा सेमिनल व्हेसिकल इट फॉर्म 60% टोटल व्हॅल्यूम ऑफ सिमेन. टोटल सिमेन जे आहे त्याच्या 60% सिमेन याच्यामध्ये या सेमिनल फ्लुइडचा सहभाग असतो, 60% सहभाग याचा असतो. दुसरी जी ॲसेसरी ग्लँड याला म्हणतात प्रोस्टेट ग्लँड. तर ही 20 ते 30 लोब पासून बनलेली असते, ओपन इंटू युरेथ्रा मध्ये ओपन होते. इट प्रोड्यूस प्रोस्टॅटिक फ्लुइड तयार करते आणि याचा टोटल व्हॅल्यूम जे आहे तो 30% आहे. आता याचं फंक्शन काय तर याच्यामध्ये न्यूट्रलाइज द ऍसिडिटी व्हाजायनल सिक्रेशन मध्ये किंवा व्हाजायनल सिक्रेशन मध्ये ऍसिडिक कंडिशन असते ती कमी करण्याचं काम हा प्रोस्टॅटिक फ्लुइड करतो. त्याच्यानंतर पुढचं याला म्हणतात काउपर्स ग्लँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बल्बोयुरेथ्रल ग्लँड असं म्हणतात. आता ही बल्बोयुरेथ्रल ग्लँड जी असते पी शेप्ड वाटाण्याच्या आकाराची असते. आयदर साइड ऑफ मेम्ब्रेनस युरेथ्राच्या आयदर साइडला ही प्रेझेंट असते. तर याच्यामध्ये इट प्रोड्यूस फंक्शन सिक्रेट अल्कलाइन व्हिस्कस फ्लुइड तयार करते. न्यूट्रलाइज द ऍसिड इन पेनाइल युरेथ्रा मधलं ऍसिड जे असतं ते न्यूट्रलाइज करते. त्याचबरोबर लुब्रिकेट द व्हाजायना लुब्रिकेट म्हणजे वंगणासारखा भाग तयार करण्याचं काम हे काउपर्स ग्लँड करते. आणि शेवटचा भाग याला म्हणतात सिमेन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्वायटस असं म्हणतात. हा सिमेन म्हणजे काय असतं व्हाईटिश फ्लुइड असतो आणि या व्हाईटिश फ्लुइड मध्ये काय असतात स्पर्म किंवा आपण याला स्पर्मॅटोझोआ असं म्हणतो. त्याचबरोबर मिक्सचर असतं. मिक्सचर कुणाचं असतं सिक्रेशन फ्रॉम ॲसेसरी सेक्स ग्लँड. आता कुठल्या ॲसेसरी सेक्स ग्लँड आत्ताच आपण पाहिलेल्या कुठल्या तर पहिले सेमिनल व्हेसिकलचं सिक्रेशन असतं, प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रेशन असतं आणि काउपर्स ग्लँडचं सिक्रेशन
या तिन्ही ग्लँडचं सिक्रेशन आणि प्लस स्पर्म याला म्हणतात सेमेन. आता सिंगल इजॅक्युलेशन म्हणजे काय, रिलीज ऑफ स्पर्म. तर 3 ते 4 ml सिमेन हे सिमेन रिलीज होतं आणि या सिमेन मध्ये साधारण 300 मिलियन स्पर्म काय होतात, रिलीज होतात. आणि फर्टिलायझेशन साठी फक्त ओनली 1 ओहम फर्टिलाइज किंवा ओनली वन स्पर्म फर्टिलाइज द ओहम. फक्त एकच स्पर्म काय करतो, ओहमला फर्टिलाइज करतो. आता पुढचा भाग याच्यामध्ये टीएस ऑफ टेस्टीज. आता टीएस ऑफ टेस्टीज मध्ये एक डायग्राम व्यवस्थित बघा. याच्यामध्ये पहिला पार्ट आहे, याच्यामध्ये टीएस ऑफ टेस्टीज. फर्स्ट पार्ट पहिला आहे. तर फर्स्ट पार्ट याच्यामध्ये ट्युनिका अल्ब्युजिनिया. आता हा जो ट्युनिका अल्ब्युजिनिया आहे, हा ट्युनिका अल्ब्युजिनिया इट इज द आउटर मोस्ट पार्ट. हा सर्वात बाहेरचा पार्ट असतो. त्याचबरोबर दुसरा जो भाग आहे ट्युनिका व्हॅस्क्युलॅरिस. आता हा जो ट्युनिका व्हॅस्क्युलॅरिस असतो, इंटरनल पार्ट म्हणजे ट्युनिका अल्ब्युनियाच्या आतल्या साईडला जो पार्ट असतो त्याला म्हणतात ट्युनिका व्हॅस्क्युलॅरिस असं म्हणतात. तर हा ट्युनिका व्हॅस्क्युलॅरिस इंटरनल पार्ट असतो. आणि तिसरा जो पार्ट याला म्हणतात ट्युनिका व्हॅजिनॅलिस. हा एक्सटर्नल बाय इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग. बाहेरून इनकम्प्लीट असं पेरिटोनियल कव्हरिंग असतं, त्याला म्हणतात ट्युनिका व्हॅजिनॅलिस असं म्हणतात. असे 3 पार्ट. आता याच्यामध्ये आणखी काय, तर प्रामुख्याने याच्यामध्ये स्पेरिकल स्ट्रक्चर डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय. तर याला म्हणतात सेमिनिफेरस ट्युब्युल. डायग्राम मध्ये दिसतंय बघा, स्पेरिकल स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणतात सेमिनिफेरस ट्युब्युल. दीज आर लाइन्ड बाय क्युबायडल जर्मिनल इपिथेलियमची लाइनिंग असते. ह्या क्युबायडल जर्मिनल इपिथेलियम सेल जे असतात, त्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स याचं स्पर्मॅटोजेनेसिस होतं आणि काय तयार होतं, स्पर्म तयार होतं. आता ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये काही इलॉंगेटेड सेल्स दिसतात बघा. तर ह्या ब्ल्यू कलरच्या आहेत इलॉंगेटेड सेल्स. त्याला म्हणतात इट इज कॉल्ड ॲज सर्टोली सेल किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नर्स सेल असं म्हणतात. तर ह्या सर्टोली सेल जे असतात, ह्या सर्टोली सेल्स किंवा याला नर्स सेल असं म्हणतात. ह्या सर्टोली सेलचा उपयोग काय असतो, तर याच्यामध्ये नरिशमेंट टू द स्पर्मला नरिशमेंट करणे हे सर्टोली सेलचं काम. आणि याच्यामध्ये स्पर्म जे असतात, स्पर्म बंडल अटॅच टू द टिप ऑफ द सर्टोली सेल. सर्टोली सेलच्या शेंड्याला स्पर्म बंडल काय असतात, अटॅच असतात. त्याचबरोबर बिटवीन सेमिनिफेरस ट्युब्युल बघा, सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मध्ये काही ग्रुप ऑफ सेल्स आहेत, त्याला म्हणतात इंटरस्टेशियल सेल्स किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिडिक सेल असं म्हणतात. तर ह्या लिडिक सेल ह्या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मध्यभागी असतात किंवा मध्ये असतात. आणि याच्या प्रामुख्याने काय करतात, इट प्रोड्यूस मेल सेक्स हार्मोन. इट इज कॉल्ड ॲज टेस्टोस्टेरॉन असं म्हणतात किंवा याला अँड्रोजन असं म्हणतात. तर एवढा भाग याच्यामध्ये टीएस ऑफ टेस्टीज इथपर्यंत आपण पाहिलेला आहे. आता दुसरी जी सिस्टीम आहे